मान्सूनच्या आगमनामुळे तळ कोकणातला बळीराजा आता सुखावलाय। मान्सून तळ कोकणात दाखल झाल्याचं हवामान खात्यानं वर्तवलंय। मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करणारा बळीराजा आपल्या ढवळ्या पोवळ्यासाठी आता पेरणीसाठी सज्ज झालाय आणि कोकणातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। राजा आता आपल्या ढवळ्या पावळ्यासह आपल्या शेतामध्ये वावरताना पाहायला मिळतोय। खरं तर मान्सून जो आहे तो यावर्षी काही प्रमाणात उशिराने दाखल झालेला आहे। मात्र तळ कोकणामध्ये आपण जर बघितलं तर हवामान खात्याने मान्सून दाखल झाल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवलाय। मात्र पावसाचा जोर जो आहे तो अगदी फार कमी प्रमाणात पाहायला मिळतोय। तरी देखील तळ कोकणातील बळीराजा जो आहे तो आपल्या ढवळ्या पावळ्यांसह शेतात वावरताना पाहायला मिळतोय। अगदी मागील अनेक महिने या मान्सूनची चातकासारखी वाट बघणारा बळीराजा आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी जी शेतीपूर्व कामं आहेत ती शेतीपूर्व कामं आटोपल्यानंतर बळीराजा जो आहे तो सज्ज झाला होता। मान्सून केव्हा येतोय याकडे त्याचे डोळे लागले होते आणि अखेर मान्सून तळ कोकणामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर बळीराजाने कंबर खसली आणि या ठिकाणी आपली कंबर कसून या ठिकाणी बळीराजा जो आहे तो आपल्या ढवळ्या पावळ्यासह आता जी भात पेरणी आहे, तळ कोकणातील मुख्य पीक म्हणजे भात आणि त्या भात पेरणीच्याच या ठिकाणी कामाला जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यामध्ये बघतोय की आपल्या ढवळ्या पावळ्यासह बळीराजा जो आहे तो या ठिकाणी वावरताना पाहायला मिळतोय। जोर थोडासा कमी आहे, आपली काय भावना आहे? तोपर्यंत आता हा पेरणीचा पाऊस चांगला योग्य आहे, त्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात केली आहे। याच्या पुढे पाऊस येईल असं अपेक्षा आहे। कॅमेरामन ओमकार मडवळसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।